गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. रामकिशन राखुंडे उर्फ मामा, जवळा बाजार, वसमत. वसमत तालुका हा सुजलाम सुफलाम, फेकलं की उगवतं, भरभरून सालचंदी होती. हा तालुका देशातील पहिल्या विद्यार्थी चळवळीची उगमभूमी राहिला आहे. त्याचे असे जुन्या परभणी जिल्ह्यातील या तालुक्यात पाटबंधारे खात्याची नोकर भरती चालू असताना मराठवाड्याबाहेरील उमेदवारांना नोकऱ्या दिल्या जात होत्या. मुलाखतीच्या बत्ताशा आणि रेवड्या वाटण्याचे नाटक वजा शासकीय नियम पार पडण्याचे ढोंग करत गरजू विद्यार्थ्यांची मुलाखत चालू आहे असा चालूपणा जेव्हा मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांच्या लक्षात आला, तेव्हा औंढा नागनाथ येथील ल तामसकर या युवकाने जोरदार संघटन उभे करत औंढा ते वसमत असा 4000 युवकांचा पायी मोर्चा काढला. मुलाखतीचा हा शासकीय तमाशा उधळून लावण्यास सुरुवात केली. तेव्हा सरकारचे पित्त खवळले. वसंतराव नाईक साहेबांचे ते सरकार पाहता पाहता पोलिसांनी चॉकलेटी उडवाव्या तशा इतक्या सहजतेने रायफलींच्या गोळ्या वाटल्या. त्या गोळीबारामध्ये 2 विद्यार्थी मृत्युमुखी पडले. हा प्रसंग 1974चा. मग औरंगाबाद येथील मराठवाड्यातून उच्च शिक्षणासाठी गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आपल्या वार्षिक परीक्षेवर बहिष्कार टाकत आधी आंदोलन मग परीक्षा, देशातील युवकांच्या प्रमुख आंदोलनाचे स्वरूप या आंदोलनाने केव्हा घेतले हे सरकारला सुद्धा कळले नाही. बेकारी, महागाई आणि भ्रष्टाचार या पेटत्या विषयांनी वणव्याचे रूप धारण केले. दळणवळणाची सर्व साधने जिथल्या तिथेच थांबवण्यात आली. जिल्हा, तालुका, गाव, वाड्या, तांड्यांपर्यंत या युवा आंदोलनाचे लोण आता घरोघर पोचले होते. सरकारला मराठवाडा आणि मराठवाड्यातील जनतेचा कणखरपणा, लढाऊपणा, थोडक्यात दख्खणी पठारावरील इतिहासाचा विसर पडल्यामुळे आंदोलन चिरडून टाकण्याचे दुस्साहस केले. निजाम आणि कासिम रिझवीचे रजाकार यांना याच बापड्यांनी पाणी पाजून पाजून ताणून ताणून मारले होते. मर्यादेपर्यंत अन्याय सहन करायचा, मर्यादा संपली की समोरच्या जुलमी व्यवस्थेलाच उपटून फेकायचे, हा साधा स्वच्छ स्वभावाचा प्रत्यय मुख्यमंत्री वसंतराव नाईक महोदयांना इथल्या मातीतील रानगट्यांनी आणून दिला. या विकास आंदोलनाला चिरडण्यासाठी ज्या स्वकीयांनी मदत केली त्यांना थेट नोकऱ्या, राजकीय पदे इनामाच्या रूपाने आनंद म्हणून मिळाल्या. परंतु आंदोलनकर्त्यांची संख्या फितुरांपेक्षा कैक पट जास्त होती. मुठभर फितुरांनी स्वतःच्या मलिद्यासाठी मराठवाड्यालाच मरावयास सोडून दिले. परंतु स्वाभिमानी आंदोलनकर्त्यांनी लाठ्या, काठ्या, गोळ्या, जेल भोगल्या, झेलल्या. स्वातंत्र्य आणि स्वाभिमान याची मोठी किंमत मोजावी लागते. एक पिढी खपते तेव्हा कुठे नवी पिढी नवे विचार घेऊन अंकुरते. हे ज्यांना माहीत असते तेच लोक बलिदानासाठी तत्पर असतात. मराठवाडा विकास आंदोलन मराठवाड्याच्या जडणघडणीतला एक वेगळा इतिहास, त्याग आणि बलिदानाचे एक सुवर्ण पान आहे. काय कमाल आहे पहा. हे आंदोलन ज्या तामसकरांच्या रूपाने सुरू झाले ते तामसकर भूमिहीन लोहाराच्या घरी जन्माला आले. त्यामुळे नेतृत्व गुण हे आईच्या पोटातूनच जन्माला यावे लागतात. लोकशाहीच्या मतपेट्यातून आदरणीय लोकप्रतिनिधींचा जन्म होतो, लोकनेत्यांचा नव्हे. हे समजायला आणि उमजायला हे उदाहरण सुंदर आहे, सर्वांग सुंदर. आपल्याकडेच 18 विश्व दारिद्र्य असतानाही आपल्यापेक्षा जास्त दरिद्री कोण, त्यासाठी आणि त्याच्या उत्थानासाठी स्वतःच्या आयुष्याचा बंदा रुपया खुर्दा करून कसा खर्चायचा हे माझ्या पिढीने तामसकर सरांच्या रूपाने फार जवळून पाहिले आहे. त्यांचे जवळचे सहकारी ॲडव्होकेट प्रतापराव बांगर यांच्यामुळे आम्हाला विद्यार्थी दशेपासूनच
ते त्यागमय व्यक्तिमत्व पाहता आले. आंदोलन जीवन समस्या निराकरणाचे, आंदोलन या समस्या सोडविण्याचे. या घाईत बल तामसकरांनी विवाह न करता समाजातील दुःखांशीच आपला संसार मांडला. केवढे मोठे आंदोलक व्यक्तिमत्व आमच्यात आहे. असो, माती आपला स्वतःचा एक गुणधर्म बाळगते, संस्कार बाळगते. मराठवाडा देणाऱ्यांची संस्कृती आहे. संस्कृती घडते म्हणजे काय नाही रे म्हणणाऱ्याला अपयश आहे रे म्हणून यशाचे यशस्वी उत्तर देणे. परंतु त्यासाठी बल तामसकर व्हावे लागते आणि हे काम सोपे नव्हे. येड्या गावाळ्यांचे तर नक्कीच नाही. अशा ऐतिहासिक लढ्यामध्ये मराठवाड्याचा युवा आवाज देशभर जगभर ज्यांनी बुलंद केला त्या पिढीचा वारसा रामकिशन राखुंडे मामा यांच्या रूपाने शिवसेनेला तो लाभला. शिवसेना नेते माननीय दिवाकरजी रावते यांनी नालेगावच्या शाखा उद्घाटनातून रामकिशन राखुंडे उर्फ मामा नावाचे उत्साह निर्माण करणारे, जोम निर्माण करणारे ग्रामीण शिवसेना नेतृत्व घडवले, मढवले. धोतर आणि नेहरू शर्ट, थोडक्यात अंग भरून धोतर जोडा असलेलं हसतमुख नेतृत्व वसमत तालुक्याचे शिवसेना जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा यांना तर आजपर्यंत कुणी नाराज पाहिल्याचे आम्हास आठवत नाही. त्यांनी विरोधकांना दिलेले उत्तर आजही आठवले. कर्तृत्वाला जात आणि जन्माचे बंधन घालू नका. हिंदू म्हणून आपण सर्व एक आहोत. पोट जातींचा उल्लेख करून हिंदुत्वाच्या एकीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे पाप करू नका. मी माझा निर्णय बदलणार नाही. शिवसेना निर्णय घेते, बदलत नसते. पुढे डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा उमेदवारी जाहीर होतानाही काही लोकांनी रावते साहेबांवर वाटेल ते आरोप केले. राजीनामा नाट्याच्या रूपाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगातून जी दाहकता निर्माण झाली त्याचे चटाचट चटके माननीय दिवाकरजी रावते साहेबांना बसले. संत वचनांप्रमाणे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, म्हणूनच उगीच नाही घडली शिवसेना. शिवसेना अशीच कलेकलेने वाढली आहे, घडली आहे. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.